अर्जुन कुलकर्णीच्या ओठावर उपहासात्मक हसू उमटलं. मात्र तो अचानक थांबला आणि तिरस्काराने आपल्या हातांना टिश्यूने पुसू लागला. पैसे घेऊन आली आहेस ना, पण कुलकर्णी कुटुंबात एक जबाबदार पत्नी म्हणून वाग. ठीक आहे. सौम्या देशमुखाच्या डोळ्यात कटुतेची एक झलक चमकली. हा माणूस दुसऱ्या कुठल्याही वेळी असता तिनं त्याला संपवलं असतं, पण तो तिचा मिशन टार्गेट होता. जा, कपडे बदलून ये, अर्जुन तिच्या लग्नाच्या ड्रेसकडे पाहून म्हणाला. उगाच नजरेत येतोय. सौम्यानं आजूबाजूला पाहिलं. खोली पूर्ण मोकळी होती. बदलायला कुठेच आड नव्हतं. मग अर्जुन सर, मी बाजूच्या खोलीत बदलून येऊ का? अर्जुनच्या चेहऱ्यावर थंड हसू उमटलं. आपण नवरा बायको आहोत, इथेच बदल. सौम्याने गोड हसत मान डोलावली. एक अपंग माणूस काय करणार? माझं का असा बघतोय? ठीक आहे. ती हसून कपाट उघडू लागली. त्यात फक्त पांढरे शर्ट आणि सूट होते. कुठलं घालायचं ती विचारते. तो पांढरा शर्ट. अर्जुनने एका शर्टकडे बोट दाखवलं. कपडे नवीन होते, टॅगही लागलेले, बहुधा अमेरिकेतून बनवलेले, खास त्याच्यासाठी शिवलेले. सौम्याने निडरपणे आपला गाऊन काढायला सुरुवात केली. कमरेखाली शरीर उघडं होताच तिला एका उष्ण झुरळणाऱ्या नजरेचा भास झाला. ती वळली आणि अर्जुनच्या डोळ्याशी नजर भिडली. तो जणू तिला शिकारीसारखं न्याहाळत होता. या माणसावर माझं मानसशास्त्र काही काम करत नाहीये. सौम्यानं पटकन पांढरा शर्ट अंगावर चढवला. शर्ट तिला नीट झाकू शकत नव्हता. तिच्या सुरेख पायाची झलक स्पष्ट दिसत होती. अर्जुनच्या डोळ्यात चमक उमटली. त्याचा चेहरा काळवंडला. त्याचं घशातलं खवखवणं, नजर, सगळं काही अधिकच तीव्र होतं. इकडे ये, तो दरडावून म्हणाला. सौम्या थोडीशी गडबडली. शर्ट खेचत त्याच्याजवळ गेली. माझं व्हीलचेअर बाथरूमपर्यंत घेऊन जा. तिने शांतपणे व्हीलचेअर पकडला आणि त्याला बाथरूमपर्यंत नेत गेली. मग आता मी जाते. ती निघण्याचा प्रयत्न करू लागली. थांब, तो पुन्हा म्हणाला. अंघोळ करून दे. सौम्याच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात गायब झालं. अर्जुन सर, पुरुष आणि स्त्रिया. तो तिच्या हाताला ओढून जवळ घेत म्हणाला. तू माझी बायको आहेस. सौम्या, ही तुझी जबाबदारी आहे की तुला काही वेगळाच हेतू आहे? त्याच्या स्पर्शानं सौम्या हादरली. ती काही बोलणार तोपर्यंत त्याने शॉवर सुरू केला. पाण्याचा मारा सरळ तिच्या अंगावर. पांढरा शर्ट भिजून तिचं शरीर स्पष्ट दिसू लागलं. अर्जुन सर, तुम्हाला थंडी वाजेल, ती ओरडली. तो शांतपणे हसला. खूप नाटक झालं, आता बाहेर जा. सौम्या गडबडून त्याचा पट्टा सोडू लागली, पण तो रागावून तिचा हात थांबवतो. तू काय करतेस? तुम्हीच आंघोळ सांगितली ना, मी फक्त मदत. सौम्या गोडपणे म्हणाली. हा माणूस विकृत आहे, पण माझा मिशन. अर्जुन तिच्या डोळ्यात काही काळ बघत राहिला, पण काहीच न सापडल्याने गप्प बसला. बाहेर जा, त्यानं खर्जात सांगितलं. ती पटकन बाहेर आली. बाथरूममधून धपधपाचा आवाज ऐकू लागला. हा माणूस खरंच अपंग आहे का? ती विचारात पडली. सौम्यानं आपला लहानसा लॅपटॉप उघडला आणि एक इंग्रजी वेबसाईट टाईप केली. कांचन आजोबा, हा मिशन फसवा आहे का? अर्जुन कुलकर्णी अपंग नाही वाटतो. दुसऱ्या बाजूला उत्तर यायला वेळ लागला. सौम्या, त्या अर्जुनला खरंच काहीतरी आजार आहे, जरा वेळ त्याच्याशी राहा. उत्तर देऊन कांचन आजोबांची प्रोफाईल अंधुक झाली. सौम्या संतापली. तेवढ्यात बाथरूमचं दार उघडलं. अर्जुन बाहेर आला, फक्त टॉवेल गुंडाळलेला. त्याच्या मानेवरून पाणी थेंब थेंबानं खाली झरत होतं आणि त्याच्या पोटावरचे ॲब्स स्पष्ट दिसत होते. सौम्या डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहत होती. पुरेसं पाहिलंस का? त्यानं थंड आवाजात विचारलं. तुम्ही आता झोपणार का? सौम्या पटकन नजर वळवत म्हणाली. अर्जुनने मुद्दाम खुर्ची लाथाडली. मोठा आवाज झाला. खुश झालीस ना मला असं अपंग बघून? बाहेर जा ताबडतोब. सौम्या दचकलं, पण मग तिने सावधपणे दाराकडे पाहिलं. तिची शंका खरी होती. विक्रम, अर्जुनचा सावत्र भाऊ, बाहेर उभा होता. सर, तुमचं काही नाही जाणार. लवकरच तुम्ही पूर्ण बरे व्हाल, सौम्या गोड गोड बोलली. अर्जुन क्षणभर थांबला. तिच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं. ही मुलगी फारच हुशार आहे. दाराबाहेर विक्रम थट्टेचा हसत निघून गेला. तो गेला. सौम्या मिश्किलपणे म्हणाली. अर्जुनच्या कपाळावर घामाच्या थेंबात डोळे लालबुंद झाले होते. ही मुलगी एकदम आग आहे.